नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात निवृत्ती जोरी यांच्या दागिना या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात निवृत्ती जोरी लिखित कोयता. कोपीच्या बाहेर अंधारात पडलेल्या आपल्या कोयत्याची मूठ सोनबा केव्हाची निहाळत होता. तसं पाहिलं तर त्या अंधारात फक्त कोयत्याची धारच चमकत उठून दिसायची. चांगला असूनही त्याची मूठ चिरली होती. उगाच खर्च नको म्हणून सोनबा त्याच्यावरच धकवत चालला होता. बऱ्याचदा ऊस तोडताना त्याच्या हाताला चिमटा बसायचा. तेवढ्यापुरतं लक्षात आलं की तो कोयता बदलायचा असं म्हणायचा, पुन्हा कामाला लागला की विसरायचा. त्याच्या डोक्यात आज बदलू उद्या बदलू असा विचार सुरू होता. कोपीपुढं मांडलेल्या 3 दगडांच्या चुलीवर रखमा भाकरी करत होती. कालवणाचं पातेलं खाली उतरवून अजून 2 भाकऱ्या थापल्या म्हणजे तिचा स्वयंपाक पूर्ण होणार होता. नवरा बायको दोघांना लागणार तरी किती खायला. शेवटची भाकर तिने तव्यावरनं खाली भाजायला ठेवली आणि सकाळचं उरलेलं कालवण तव्यावर टाकून गरम करून घेतलं. सोनबा अजूनही काहीतरी विचार करत होता. रखमा पण मनातल्या मनात गुंतलेली होती. तिला मागचं काहीतरी आठवत असावं. रोज सकाळी अंधारात ऊसाच्या थळात घुसलं म्हणजे 9 वाजेशी ऊस तोडून आपले बैल जुंपायचे आणि बैलगाडी सर्जा राजा करत कारखान्याला दुपारपर्यंत खाली करायची. संध्याकाळी पुन्हा माघारी फिरायचं. दररोज पहाटेचं कोंबडं आरवलं म्हणजे ती सुद्धा पटकन उठायची. सोनबा थळात पुढं जाऊन ऊस तोडायला लागायचा, तोपर्यंत ही मागून मोळ्या बांधायला हजर. त्याचा कोयता इतका सपासप चालायचा की बास, घाम पुसायलाही त्याच्याकडे वेळ नसायचा. ऊस तोडता तोडता कपाळावरून निथळणारा घाम तो कधी उजवा दंड तर कधी डाव्या हाताची तर्जनी फिरवून सरळ बाजूला झटकायचा. दुपारपर्यंत दोघांनीही कंबर कसून काम केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नव्हती. काम केल्याशिवाय पोटाला तरी कसं मिळणार. रोज ऊसाची भरलेली बैलगाडी कारखान्याला जाता जाता 5-25 रुपयाचे वाढे विकले तर येताना त्यांचं संध्याकाळचं मीठ मिरची तेल व्हायचं. रखमा अंधारात चुलीकडे बघत स्वतःशीच बोलू लागली. अजून किती दिवस यो कोयता चालवायचा. आपलं झालं गेलं, पण आता दीपाचं काय. देवा पांडुरंगा, नको हे असं आमच्या पोराच्या नशिबात. आमचं गेलं समजा आविक्षा ह्याच्यातच, पण त्याला लागू दे नोकरी पाण्याला. बाजूला बसलेला सोनबा पण अशीच काहीतरी चिंता मनातल्या मनात करत होता. गेल्या 25-30 वर्षांपासनं दसरा झाल्यावर दरवर्षी तो सीझनला कोणत्या ना कोणत्या कारखान्याला न चुकता ऊस तोडायला जात होता. मुकदमाकडून घेतलेली उचल फिटेपर्यंत त्याला झोप येतच नव्हती. या ऊसतोडीच्या धंद्यावर त्यांनी घरची बरीच कामं मार्गी लावली होती. आता मात्र त्याला या धंद्याचा कंटाळा आला होता. दरवर्षी कुठं ना कुठं कारखान्याला जायचं म्हणून रंजनाची शाळा झाली नव्हती. कितीक दिवस ठेवणार तसंच पोरीच्या जातीला, असं ह्या दोघांचं म्हणणं. एकतर तिची शाळा न झाल्यानं तिला शिकलेला पोरगा मिळेना. शेवटी अडाणी का होईना, पण लाईनबाज पोरगा बघून ह्यांनी तिचं लग्न करून दिलं होतं. पुढं काही दिवसांनी ती पण तिच्या नवऱ्याबरोबर ऊस तोडायला जायला लागली. पूर्वी केलेल्या ऊसतोडीमुळे रंजनाची शाळा हुकली असं म्हणून ते दोघंही खूप तुळतुळ करायचे. रंजना लहानाची मोठी होताना रखमा कायम म्हणायची, पोरीच्या जातीला कुणाच्या भरोश्यावर कुठं आणि कसं ठेवणार. आजकाल लय वांगाळ बातमी येते तो कानाव. भलतंच नको बाय घड्या, करायला जायचो गणपती आणि व्हायच्या मारुती. त्याच्या परीस नकोच ना. दिलेत ना तिला देवानं 2 हात, करीन काम आणि खाईन सुखासुखी. काहीतरी विपरीत होण्याच्या भीतीनं त्यांनी पोरीला शाळेतच घातलं नव्हतं.
आता पोरीला उसाच्या मोळ्या बांधताना बघून दोघांना खूप वाईट वाटायचं. त्या दिवशी दोघंही आपल्या जुन्या कष्टांवर खूप विचार करत होते. रखमानं शेवटची भाकर भाजली. भाकरीला लागलेली राख तोंडानं फुंकर मारत काढून भाकर टोपल्यात टाकत ती म्हणाली, "आव, चला घ्या बरं जीवन 2 घास." बोलता बोलता तिनेही काथवटीत हात धुतला. सोनबानं समोरच्या बादलीतून वरच्यावर हातानंच पाणी घेऊन हात धुतले आणि तो जेवायला बसला. आपले ओले हात पुसत तो न राहून म्हणाला, "रखमे, काय बी झालं तरी दीपाच्या हातात आता क्वायता नको. आता लय झालं, बास." पण काय ग, त्याला बी कुठं यश येईना का अजून? दीपा बरेच दिवसांपासनं कोरेगावच्या सरकारी बोर्डिंगला राहून एका अकॅडमीत शिकत होता. महिन्या 2 महिन्याकाठी तो इकडं थळात आला की थोडेफार पैसे सोनबा त्याला खर्चायला म्हणून द्यायचा. सुरुवातीला अकॅडमीमधले सर सुद्धा दीपाची घरची परिस्थिती बघून बेताचीच फी घ्यायचे. पुढं त्याला अपयश येऊ लागलं तेव्हा तर त्यांनी दीपाला बरेच दिवस तसंच मोफत शिकवलं. ऊसतोड कामगाराचा पोरगा म्हणून अभ्यास करता करता नक्कीच त्यांनी सरांच्या मनात जागा मिळवली. म्हणूनच सगळेजण त्याला तिथे खूप जीव लावायचे. रोज पुस्तकं वाचताना दीपाला बापाच्या हाताला कोयता धरून धरून पडलेले घट्टे आणि आईच्या पायाला पडलेल्या भेगा दिसायच्या. डोळ्यासमोर ते दिसल्यावर तो कासावीस व्हायचा आणि मग पुन्हा जीव तोडून अभ्यासाला लागायचा. काहीही झालं तरी वर्दी मिळवायचीच असं त्यांनी मनाशी ठरवून टाकलं होतं. तसं पाहिलं तर तो सुद्धा आता भरतीसाठी तयारी करून करून बराच वैतागला होता. यश एकदम जवळ यायचं आणि अगदी थोडक्यात हुलकावणी द्यायचं. आता 2 दिवसांपासून दीपक मुंबई पोलीसच्या भरतीला गेला होता. तिकडं जातानाच त्यांनी 3-4 दिवस लागतील असं सांगितलं होतं. म्हणूनच दोघांनी आज काही त्याची इकडे यायची वाट बघितलेली नव्हती. गेल्या 4-5 वर्षांपासून दीपा सारखा अकॅडमी लावून मेहनत करत होता. मागच्या वर्षी तर त्याची निवड फक्त 2 मार्कांनी हुकली. पण ह्या साली नक्की होईन बघा त्यो, असं रखमा सारखी म्हणायची. तसं पाहिलं तर दोघा आईबाप आता काम करून रंजीस आले होते. दीपा कधी घरी जरी आला तरी पहाटे अंधारात उठून रस्त्यानं 9-10 किलोमीटर पळून यायचा. तोवर रखमा आणि सोनबा थळात ऊस तोडत असायचे. पळून आल्यावर तो सरळ थळात यायचा, घाम पुसत कामाला लागायचा. "बाई, तू थोडं बस, मी बांधितो मोळ्या." असं आईला म्हणत सोनबाच्या मागं दीपा ऊस जुळवून मोळ्या बांधायचा. दीपाला काम करताना बघितलं की दोघांनाही गलबलून यायचं. एवढं शिकून मुलाच्या पदरात अजून नोकरी नाही याचं त्यांना खूप वाईट वाटायचं. थळात त्याच्याकडे बघताना रखमा गळ्याशी आलेला आवंढा पदराच्या आड तोंड लपवून गिळायची. आता सुद्धा तिचं सगळं चित्त दीपक मुंबईला गेला तिकडे लागलेलं होतं. तिने सोनबाला जेवायला वाढून दिलं आणि स्वतःही ताटावर बसली. सोनबा तिला विचारायला लागला, "रखमे, उद्या तशी बी कारखान्याची क्लिनिंग आहे." म्हणजे असं म्हणतात. तेव्हा मी काय म्हणतो, मी सकाळी सकाळी लवकर जाऊन अजून एक क्वायता घेऊन येतो. अगं, जुन्याला अजाबात राया राहिली नाही. मूड विचिरली त्याची. कधी कधी लय चिमटा बसतो ग माझ्या हाताला. आणि तसं बी हाताशी अजून एक क्वायता असला म्हणजे बरं. अजून एक क्वायता? हे ऐकून रखमाच्या उरात धस्स झालं. तिला दीपाची आठवण झाली. तोंडातला घास तोंडात आणि हातातला घास बराच वेळ हातातच राहिला. नंतर ती जेवण होईपर्यंत काहीच बोलली नाही. नवीन कोयत्याच्या विषयानंतर तिने लवकरच हात धुतला. बाहेर आता चंद्र बराच वर आला होता. एकदम दुधासारखं टिप्पूर चांदणं पडलं होतं. जेवल्यावर रखमानं दोघांची भांडी धुवून पाटीत ठेवली. दुसरा कोयता घ्यायचा असं सोनबानं म्हटल्यापासून तिला डोळ्यासमोर सारखा ऊस तोडताना घामाघूम झालेला दीपा दिसत होता.
केव्हाची सुरू झालेली तिची धडधड कमी होईना. एक जुना कोयता बापाच्या हातात आणि एक नवा घेतलेला लेकाच्या हातात, असे 2 कोयते. आणि ऊस तोडायला आणि मोळ्या बांधायला ती स्वतः एकटी कंबर कसून लागलेली, असं जीव घेणं चित्र तिच्या डोळ्यांसमोर नाचायला लागलं. रखमा काहीच बोलत नव्हती. सोनबा पण तिथे जेवला, तिथेच बसला, बराच वेळ चंद्राकडे बघत राहिला. सगळं आवरल्यावर रखमा हळूच म्हणाली, कोयत्याचं नंतर बघू, थोडं थांबा एखाद दिस. उद्या आयतवार आहे आणि महिन्याची एकादशी बी आली जुळून. आपण दोघं एका दिवसात विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन येऊ की पंढरपूरला. मागं कार्तिकीला बी कुठं जमला आपल्याला तिकडं जायला. अगं खरं आषाढी कार्तिकीला गेलं पाहिजे तिथं. कोण म्हणलं असं? उद्या गेल्यावर देव काय हानीन का मग आपल्याला? तुमचं तर नावालाची बाई. काय बी झालं तरी उद्या जाऊन येऊ पंढरपूरला. अगं तसं नाही, मग नाही म्हणू नका आता. तिची तीव्र इच्छा आणि उत्साह बघून सोनबानं नवीन कोयत्याचा नाद तात्पुरता सोडून दिला. सावरून बसत त्याने आपल्या कोपरीचे खिसे चाचपडले आणि थोडी खात्री करून घेतली. वरच्या चोर खिशात तो कायम 100-200 रुपये बाजूला ठेवायचा, इतका तो धोरणी होता. उद्या तेच पैसे दोघांना कामाला येणार होते. मागच्या महिन्यात रंजना इकडं आली तेव्हा अचानक आजारी पडली. सगळा दवाखाना सोनबालाच करावा लागला. कधी काय अडचण येईल हे कोणाला माहिती नसतं. आणि म्हणूनच सोनबा कायम वरच्या चोरखिशात थोडे पैसे जपून ठेवायचा. उद्या जरी देवाला गेलं तरी सोनबाला परवाच्या कामाची चिंता होतीच. बराच वेळ तो विचारमग्न होता. अखेर बायकोला होकार देत म्हणाला, आज सकाळी लवकर निघालं तर दर्शन घेऊन अंधार पाडता पाडता परत येऊ इथं. रात्री झोपताना दोघांचं जायचं पक्क झालं. रखमानं सकाळची पिशवी रात्रीच भरून ठेवली. कमी पैशात रेल्वेनं जायचं म्हणजे कुर्डुवाडी स्टेशनला अंधारात पोहोचावं लागणार होतं. रात्र बरीच झाली होती. विठ्ठलाच्या भेटीला जायचं म्हणून रखमा धरणीला पाठ टेकता टेकता म्हणाली, देवा विठ्ठला पांडुरंगा, सुखात ठेव सगळ्याला, येती उद्या. आणि ते दोघंही झोपी गेले. ठरल्याप्रमाणे पहाटेच उठून दोघं कुर्डुवाडी स्टेशनवर आले. गाडी फलाटावर यायला अजून वेळ होता. दुसरीच कुठली तरी गाडी पुण्याकडून येणार होती म्हणून दोघं बराच वेळ ताटकळत बसले. नंतर लांबूनच भोंग्याचा मोठा आवाज आला आणि ती एक्सप्रेस गाडी आली. आता यांचा निघायचा मार्ग मोकळा होणार होता. स्टेशनवर तुरळक गर्दी होती. आलेल्या रेल्वेतनं फारच थोडे जण खाली उतरले. तेवढ्यात रखमा सोनबाला म्हणाली, का हो, अहो त्यो आपला दीपा तर नाही? पटकन सोनबाची नजर तिकडे गेली आणि त्यांनी जोरात आवाज दिला, दीपा, अरे ये पोरा दीपा. आरोळी ऐकताच दीपक त्यांच्याकडे पळतच आला. अरे कुठे चालले आई दादा? अरे पंढरपूरला. तुम्हाला कसं माहीत झालं एवढ्या लवकर? तुम्ही निघाले बी पंढरपूरला? अरे बाबा, आज कारखान्याच्या किलिंगची सुट्टी होती म्हणून मी निघालो होतो. आणखीन एक कोयता घ्या. पण तुझी आई म्हणाली, ते किलिंगींची सुट्टी आहे ना, मग पहिलं पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ, कोयत्याचं नंतर बघा. बोलता बोलता दीपानं पिशवीत हात घालून काहीतरी चाच पडलं. क्षणात त्याचं मन भरून आलं. पिशवीतला कागद दाखवावा का आईबापाच्या पाया पडावं हे त्याला सुचेना. भरल्या डोळ्यांनी तो पटकन खाली वाकला आणि दोघांचे पाय धरत म्हणाला, आई, दादा, झालो मी एकदाचा पोलीस. तुमचा बी कोयता सुटन आता हातातनं. पंढरपूरकडे तोंड करून हात जोडत रखमा म्हणाली, भा विठ्ठला, तुझी सगळी कृपा. इकडं दिवस उगवायला लागला होता आणि सोनबाच्या घरात सुद्धा देवानं उजेड पाठवला होता. आईबापाला आनंदाची बातमी सांगताना दीपाला एकदम गहिवरून आलं. 4-5 वर्षांपासून रखडलेलं त्याचं काम काल पूर्ण झालं होतं. आत्ता जर दीपा पोलीस झाला नसता तर नाईलाजानं सोनबाला त्याच्या हातात कोयता देण्याशिवाय पर्यायच नव्हता.
देव गरिबाची अगदी कसून परीक्षा घेतो तशीच ती त्यांनी दीपाची सुद्धा घेतली होती. मागं झालेल्या मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्यानं यावर्षी मुलांची लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी वेळेवर घेतली. 2च दिवसात सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली होती. पुढच्या आठवड्यात पोलीस मुख्यालयाला हजर होण्याच्या सूचना त्या सगळ्यांना मिळाल्या होत्या. रखमानं पुन्हा एकदा फलाटावरून पंढरपूरकडे बघत उभ्या उभ्या हात जोडले आणि स्वतःशी आनंदाच्या भरात बोलली, देवा विठ्ठला, लय ग्वाडकाने आलं सकाळी सकाळी. तुझ्या कृपेनं चांगलं झालं. असाच हात ठेव माझ्या दीपाच्या डोक्यावर. तिकडं 2 दिवसांपूर्वी दीपाची निवड झाल्याचं इकडं रखमाला आतून आधीच कळलेलं असावं आणि म्हणूनच की काय ती रात्री सोनबाला कळवळून म्हणत होती, अहो काय त्याचं राहू द्या, पहिला आपण विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ पंढरपूरला. पोरगं पोलीस झालं म्हणून रेल्वे स्टेशनवर दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आई बाप दर्शनाला निघाले तोच देवानं कुर्डुवाडी स्टेशनच्या फलाटावर एक गोड प्रसाद त्यांच्या हातावर ठेवला होता. पोराला मिळालेल्या नोकरीनं आता त्यांच्या हातातून कोयता जाणार हे नक्की झालं होतं. मोळ्या बांधून बांधून रखमाची पण कंबर गेली होती. तिलाही आता बऱ्यापैकी उसंत मिळणार होती. शेवटी त्यांचं कुटुंब त्या कोयत्याच्या जीवावर इथपर्यंत आलेलं होतं. तेवढ्यात तिकडनं पंढरपूरची पॅसेंजर गाडी आली. रखमानं आलेले अश्रू पदराला पुसले, दीपाचा हात धरला आणि म्हणाली, अरे चल तू बी विठ्ठलाच्या दर्शनाला आणि बस आमच्या बरोबर गाडीत. आणि ते सगळे रेल्वेच्या डब्यात चढले. श्रोते हो, ही होती निवृत्ती जोरी सरांची कथा कोयता. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथा तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात ही कथा शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हीही चॅनल सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कथा शेअर कराल त्यांनाही माझ्या वतीनं चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. धन्यवाद.